नमस्कार दर्शकों, मैं हूं केतन बारिया और आप देख रहे हैं हम तो पूछेंगे। दर्शकों, आज जो है मैं काशीपुरा में मौजूद हूँ, जहां पर जो है सनातन धर्म सभा कार्यक्रम का जो बड़े पैमाने में आयोजन किया गया है। और आज इस कार्यक्रम में जो है यहाँ के महाराष्ट्र के परिवहन मंत्री प्रताप सरनाईक भी उपस्थित रहे और इस कार्यक्रम के आयोजन के बारे में और पिछले 2 दिनों से जो उनके पत्र जो उन्होंने महानगर पालिका को दिया था उस पत्र के बारे में हो, या कल जो नीतीश राणे ने उत्तर में जो मंत्री नीतीश राणे ने जो कोली बांधवों को भेंट दी और उसमें जो विवादित बयान किए, उस सारे विषय पर जो है उन्होंने आज अपनी प्रतिक्रिया रखी है। तो आइए रूबरू होते हुए और आपको दिखाते हैं कि इस सारे विषय पर मंत्री प्रताप सर ने क्या कहा। आदरणीय गुरुदेव पद्मश्री श्री गणेश्वर शास्त्री द्रविड़ जी महाराज भेंट पंडित वाराणसी से हमारे बीच में बता रहे हैं। एक बार जोरदार ताली बजाकर स्वागत करें और आदरणीय मंत्री जी द्वारा उनका शॉल श्रीफल भेंट करते हुए उनसे आशीर्वाद प्राप्त करते हुए हो गई। तो मैं आप सभी लोगों से माफी भी मांगता हूँ, क्योंकि इतना बड़ा आयोजन करना भी कोई छोटी बात नहीं होती है। ये पूरे देश में ही नहीं बल्कि दुनिया में पंडित जी के विचारों पे चलने वाले और पंडित जी की कथा सुनने वाले बहुत सारे भक्तगण इस दुनिया में हैं। लंबे लंबे से लोग यहाँ पे कथाएं सुनने के लिए आ जाती है। तो आप सभी लोगों का मैं स्वागत करता हूँ। कुछ अगर तकलीफें हो गई तो हमारे जो स्वयं सेवक है उनको आप बोल दीजिए, तो तकलीफें भी आगे आने वाले दिनों में दूर करेंगे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हर 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 हर। धन्यवाद। राजकीय पक्षातल्या 2 माणसांचा हस्तक्षेप आहे। नाही, वस्तुस्थिती आहे फक्त शिवसेनेने नव्हे तर मीरा भाईंदर शहरातील बहुतांश राजकीय पक्षाच्या नेत्यांनी तक्रार तशी केलेली आहे। मी राधा विनोद शर्मा जे प्रमुख आहेत, मीरा भाईंदरचे आयुक्त आहेत, त्यांना लेखी तक्रार केली। राज्याच्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांशी आणि संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांशी चर्चा केली। तक्रार गंभीर आहे, तर महापालिकेचे काही अधिकारी जर आपल्या टॅक्स डिपार्टमेंटच्या काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून ज्या भागामध्ये स्वतःचं प्रभुत्व आहे त्या भागातली काही मतदार याद्या इतरत्र फिरवण्याचा प्रयत्न करत असतील तर निश्चितपणे ह्या निवडणुका ज्या चांगल्या पद्धतीने व्हायला हव्यात अशा होणार नाही। आणि माझ्या पत्राची गंभीर दखल ही निवडणूक आयोगाने आणि महापालिका आयुक्तांनी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये निश्चितपणे बदल झालेला आढळेल, परंतु शेवटी निवडणूक आयोगाने जे दोषी आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे। मी शेवटी राज्याचा मंत्री आहे। 16 तारखेनंतर आचारसंहिता संपल्यानंतर निर्णय तर मी घेईलच। जे कोणी ह्यातले आरोपी आहे, कारण हे आरोप फक्त केलेले नाही तर पुरावे सुद्धा काही लोकांनी दिलेले आहेत। पोलिसांनी पुरावे बघावे, CCTV कॅमेरे चेक करावे, इतर काही गोष्टी सुद्धा चेक कराव्या। परंतु 16 तारखेपर्यंत त्यांना अधिकार आहे। 16 तारखेनंतर मंत्री म्हणून मला सुद्धा अधिकार आहे। त्या अधिकाराचा वापर करून जे काही दोषी लोक आहेत, ज्यांनी ह्या चुका केलेल्या आहे, लोकशाही पद्धतीनं ज्या निवडणुका व्हायला हव्यात तशा पद्धतीने जर त्या होऊ नये यासाठी तुम्ही जर कोणी जर असा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कारवाई निश्चित होईल। सर, आपल्या महायुतीचे काल एक नेते आलेले नितेश राणे, ते भर भाषणामध्ये बोलतात जर आम्हाला मतदान केलं तर उत्तनमध्ये आम्ही कामं करू, नाही तर आम्ही कामं नाही करणार, असा इशारा देणं ही नाही, असं काही नाही। नितेश राणे माझे अतिशय जवळचे मित्र आहेत, परंतु शेवटी ते कधी कधी ह्या JP नॉर्थ विभागामध्ये येतात, हिंदू मुस्लिम प्रकरणामध्ये हिंदू नेता म्हणून। आता प्रामुख्यानं आम्ही गेल्या अनेक वर्षापासून मीरा भाईंदरचं जे काही जातीय समीकरण आहे, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन आम्ही काम करतो। जातीय हिंसाचार कुठे होऊ नये यासाठी प्रयत्न करतो। आता उत्तनला प्रामुख्यानं ख्रिश्चन कोळी समाजाचं प्राबल्य आहे। उद्या तिथे सुद्धा नितेश राणेंना हिंदू आणि ख्रिश्चन अशा भूमिकेमध्ये जर जावं लागले तर त्यांनी ते जायला हवं पक्ष म्हणून। पण आज ते राज्याचे मंत्री आहेत, मत्स्य आणि चांगल्या प्रकारचा मत्स्य उद्योग मंत्री म्हणून ते अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना अशा प्रकारे त्यांनी बोलणं हे योग्य नव्हे। मी सुद्धा राज्याचा मंत्री आहे, मला असं वाटतं की मी उत्तन परिसरामध्ये चांगलं काम करू शकतो आणि लोकांच्या ज्या समस्या आहे, आमच्या ख्रिश्चन कोळी भूमिपुत्रांच्या इथल्या बांधवांच्या, प्रताप सरनाईक सक्षम आहे, त्यांना काही दुसऱ्या कोणाच्या मंत्र्यांची गरज नाही। आणि प्रताप सरनाईक महायुतीचा एक घटक पक्षाचा
प्रमुख आमदार आहे आणि राज्याचा मंत्री म्हणून उत्तनवासियांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम आहे. सर तिकडचे जे 145 चे आमदार आहेत ते सांगतात तर आम्हाला तुम्ही वोटिंगच नाही करत, आम्ही एवढी कामं करून सुद्धा, हे कितपर्यंत बोलणं योग्य आणि अशा मोठ्या नेत्याची दिशा नाही नाही मला असं वाटतं की स्थानिक लोकांनी थोडंसं विचार केला पाहिजे, कारण शेवटी ते लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले. काही भागातल्या लोकांना आवडत नसतं, चांगलं काम करणारे लोकांना निवडून देतात. आता मला कसं लोक 4 वेळा निवडून दिले, 1,08,000च्या मताधिक्याने निवडून दिलं. त्या परिसरातल्या लोकांना कदाचित त्यांचं नेतृत्व वाटलं नसेल. त्यांनी असं काम करायला पाहिजे भविष्यामध्ये की त्या लोकांनी विचार केला पाहिजे की नाही आपण ह्या नेत्याला मतदान केलं पाहिजे. अशा प्रकारचं काम करण्याची संधी त्यांना आहे. पुढल्या 4 वर्षामध्ये तसं काम त्यांनी करायला हवं. सर ठाकरे बंधूंची युती झाली, याच्याकडे तुम्ही कोणत्या नजरेने बघता? बघा, ती युती होणारच होती आणि मला तर असं वाटतं की शेवटी परिवार आहे तो एकत्र यायलाच हवा. परंतु शेवटी त्यांनी आज जे काही भाषण केलं आणि भाषणामध्ये सांगितलं मराठी माणसाला जर वाचवायचं असेल तर मुंबईवर आपला जो झेंडा आहे तो फडकवायला पाहिजे. गेली 25 वर्ष हीच आवाहन करून तुम्ही मुंबई महापालिका काबीज केली. आता लोक त्या भूलथापांना बळी पडणार नाही. ते शेवटी मी सुद्धा मराठी आहे, मला सुद्धा मराठीचा अभिमान आहे. एकनाथ शिंदे साहेब सुद्धा मराठी आहे, त्यांनाही तो मराठीचा अभिमान आहे. देवेंद्र फडणवीस मराठी आहेत, त्यांनाही मराठीचा अभिमान आहे. म्हणजे आम्ही काही मराठी नाही आहोत का? आज उलट आम्ही एक काम करतोय, मुंबईतून यांच्या कार्यकाळामध्ये जो मुंबईतला मराठी माणूस हद्दपार झाला आहे त्या मराठी माणसाला परत मुंबईत आणू असं विडा एकनाथ शिंदे साहेबांनी उचललेला आणि त्यासाठी जवळजवळ 20 लाख घराची निर्मिती ते करतायत. सर आपण जे महाराजांची सभा लावली काल रात्रीपासून भाविक इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लोक आज इकडे आलेले, काय सांगायला? देशामध्ये आदरणीय पंडित प्रदीप मिश्राजी हे उत्कृष्ट कथावाचक आहेत. ज्यांनी आयोजन ह्या कथा वाचनाचं केलेलं आहे. त्यांनी जवळजवळ 6 महिन्यापूर्वी त्यांची तारीख घेतली होती आणि डिसेंबरची 24 ते 28 ही तारीख मिळाली आणि 24, 25, 26, 27 हा कथा वाचनाचा कार्यक्रम 2 ते 5 आणि 28 तारखेला सकाळी 8 ते 11 असे 5 दिवस हा कथा वाचनाचा कार्यक्रम चालणार आहे. आणि गेल्या वर्षीसुद्धा या संस्थेनं स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कला दालन च्या बाजूला असलेल्या बाळासाहेब ठाकरे मैदानावर एका धर्मसभेचं आयोजन केलं होतं आणि त्याला राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब आले होते आणि त्यांनी शंकराचार्यजींच्या सांगण्यावरून त्यांनी केलेल्या मागणीवरून गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला होता. आता ह्या सभेमध्ये सुद्धा काही मागण्या ज्या आहेत त्या शंकराचार्य आणि काही आमच्या त्या श्रेष्ठ आणि ज्येष्ठ लोकांच्या आहेत त्यासुद्धा मागण्या मान्य करतील. परंतु आचारसंहिता आहे असल्यामुळे त्या 15 जानेवारीनंतर किंवा 16 जानेवारीनंतर जाहीर होतील. परंतु अशा सभेचं आयोजन करण्याचा मीरा भाईंदर शहरातील जो आयोजनाचा प्रयत्न या सर्वांनी केलेला त्यांचं मी कौतुक करतो. काल आपण एक महानगर